आदरणीय मंच आणि विशेषतः आमचे बऱ्हाणपूरून आलेले आमचे नेफानगरचे सगळे मित्र कंपनी म्हणजे तिथले मंडल अध्यक्ष आहेत, जिल्ह्याचे सरचिटणीस आहेत. कारण बऱ्हाणपूर आणि नेफानगर आपल्या बाजूला माझं जाणं नसताना तिथेही प्रचाराला बरेच वेळेस जावं लागतं. म्हणून दुरून दुरून महाराष्ट्रातून नव्हे तर मध्य प्रदेशमधून सुद्धा एक आपुलकी प्रेम म्हणून आपल्या इथं प्रचाराला येत असतात. आमचे मुंबईवरून काही मित्र आलेले आहेत, पण ते आता बाहेर उभे आहेत. उपस्थित माझ्या सर्व लाडक्या बहिणी व युवा मित्र आणि वडीलधारी सर्व मंडळी, तुम्हाला आठवत असेल की खेरड्यामध्ये जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये ही सभा त्या बाजूला होती, बरोबर. स्टेज त्या बाजूला होतं आणि ऐकणारे या बाजूला होते. विधानसभेमध्ये स्टेज या बाजूला आहे, ऐकणारे या बाजूला आहेत. सुरुवात जी आहे की या विधानसभेमध्ये आपण जेव्हा या प्रचाराच्या रणधुमाळीमध्ये आपण बघतोय आणि जेव्हा मतदारसंघ आपण सगळ्या गावांमध्ये गेलो, काही लोक म्हणतात की आमदार साहेब आता चौथी टर्म झाली, उगले काका 5व्या टर्म मध्ये सुद्धा गल्लोपाल्ली फिरून राहिले. 4 टर्म झाल्यानंतर 5व्या टर्म मध्ये गल्लोगाल्ली फिरायचं काम पडते यांना. पण लोकांचं प्रेम एवढं आहे की ओढू ओढू त्या गावामध्ये नेतात. बरं, मी 5 वर्ष उपलब्ध असतो. मी त्या लोकांना सांगतो, आमच्या त्या सगळ्यांना सांगतो की बाबा 5 वर्ष मी तुमच्या सेवेतच असतो, सातत्यानं सेवेमध्ये असतो, उपलब्ध असतो. पण प्रेम आणि आपुलकी जिव्हाळा, बरं त्या गावामध्ये गेल्यानंतर एका रस्त्याने गेलं तर ठीक आहे, त्या गावात फिरायला लागलं की एक घर जर तर 3ऱ्या याच्यावर असेल का गल्लीत असेल तर तिथपर्यंत ती ओळख नेतात. आमच्या ताई थांबलेल्या आहेत, जावंच लागते. आणि म्हणून एक बघा की जो माणूस जमीन सोडत नाही, जो सातत्यानं जमिनीवर पाय रोवून असतो, जो सर्वसामान्य माणसांमध्ये मिसळणारा असतो, त्यांच्या सोबत राहणारा असतो, त्याला निश्चितपर्यंत लोकांनी गावामध्ये बोलवल्यानंतर, गल्लीमध्ये घरापर्यंत बोलवल्यानंतर जावंच लागतं, जावंच लागतं. आणि त्यात आनंद आहे, त्यामध्ये समाधान आहे की जेव्हा मी त्या गावांमध्ये फिरतो तेव्हा एकही घर असं नसते की जिथं रांगोळी नाही, फुलांचा वर्षाव नाही, आमच्या भगिनी ताट घेऊन ओवाळणीसाठी, भाऊबीजची ओवाळणी करण्यासाठी उभ्या नाही, असं एक घरही नसतं. आणि हे प्रेम काही प्रत्येकाला मिळत नाही, हे प्रेम प्रत्येकाला मिळत नाही. त्यासाठी काम करावं लागतं. बगर कामाचं कोणी प्रेम करत नाही. तुम्ही जर त्या प्रकारे वागले नाही, त्या प्रकारे तुम्ही संबंध ऋणानुबंध जर जनतेसोबत, प्रत्येक माणसासोबत, प्रत्येक घरासोबत जर ठेवला नाही तर तुम्हाला दरवाजात सुद्धा कोणी उभं करत नाही, दरवाजात उभं करत नाही. आणि आज एकही घर असं नसेल की त्या घरामध्ये केल्यानंतर जरी तो दुसऱ्या पक्षाचा असला, दुसऱ्या विचाराचा असला, तरी तो माझं स्वागत करते, मला बोलावते, माझ्यावर प्रेम करते. ही माझी जमा आहे, ही जमापुंजी आहे. लागू द्या कोणताही झेंडा घरावर, लागू द्या बॅनर कोणत्याही घरावर, पण त्या घरातला माणूस आणि त्या घरातली माऊली ही माझ्यावरच प्रेम करणारी, एवढं ध्यानात ठेवा. आणि तो विश्वास आहे, तो विश्वास आहे. आणि तो विश्वास काही असा एक दिवसामध्ये आलेला नाही आहे. 20 वर्ष झाली या राजकारणामध्ये आहे. हा 20 वर्षात कमावलेला विश्वास आहे. आज तरुण पिढी जरी असली, आमची युवा पिढी, त्याच हक्कानं, त्याच प्रेमानं, ज्या पिढीनं या मतदारसंघामध्ये चांगलं काम केलं, आमच्या उगले काकापासून सगळी आतापर्यंतची पिढी असेल, ती जेवढं प्रेम करते तेवढाच माझ्यापेक्षा 30 वर्षानं 20 वर्षानं असलेला लहान मुलगा सुद्धा, युवक सुद्धा तेवढंच प्रेम माझ्यावर करते. हे समाधान मला आहे. आज कोणत्याही मुलाला असं वाटत नाही
की आमदाराजवळ जायचं कसं? कोणी खांद्यावर हात टाकते, कोणी गळ्यात हात टाकते, कोणी कमरेत हात टाकते. तो विश्वास त्यांना आहे की हा माझा माणूस आहे. याच्यावर जर आपण खांद्यावर हात टाकला, या माणसानं आपल्या खांद्यावर हात टाकला, तर आपलं कधीही खराब होणार नाही. कारण युवकांना बिघडणारे आम्ही कार्यकर्ते नाही, नेते नाही. युवकांना योग्य दिशा देण्याचं काम या 20 वर्षामध्ये आपण करतो. कोणतेही युवक जर आज इथं असेल तर त्यांनी म्हणावं की डॉक्टर साहेबांकडे गेल्यानंतर त्याला वेगळ्या पद्धतीचं काहीतरी शिकवलं, व्यसनाधीन केलं, त्याला वेगळ्या मार्गावर नेलं, त्याचं जीवन संपवलं, असा एक युवक जरी सापडला तर माझ्या समोर आला. कारण तो युवक जर माझ्याजवळ आला, माझ्यावर जर विश्वास टाकते, तर त्या युवकाची दिशा ही योग्यच राहिली पाहिजे याचा कटाक्षाने प्रयत्न माझा असतो. कारण माझ्या घरातला मुलगा जर मी बिघडू देत नाही, तर जो मुलगा माझ्या वडिलाप्रमाणे भावाप्रमाणे प्रेम करतो त्याला मी कसं बिघडू देईन? आणि म्हणून युवा पिढी सुद्धा चांगल्या मार्गाने चांगल्या वळणावर गेली पाहिजे याचा सातत्यानं प्रयत्न आणि सातत्यानं विचार माझ्या डोक्यामध्ये असतो. आणि म्हणून या मतदारसंघामध्ये या 20 वर्षामध्ये सातत्यानं लोकांचं प्रेम आशीर्वाद वाढताय, कमी होत नाही. नाही तर मग एक टर्म गेली, दुसरी गेली की तेव्हापासून उतरती कळा लागते, तिसऱ्या टर्मला फटका बसते. इथं ते तिसरी गेली, चौथी गेली, वाढत 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 कमान चाललेली आहे. वाढतात वाढत कमान चालू आहे. हा फक्त आणि फक्त आपण ज्या पद्धतीनं या मतदारसंघात वागलो, ज्या मतदारसंघामध्ये आपण ज्या पद्धतीनं लोकांसोबत व्यवहार केला, ज्या पद्धतीनं आपण सर्वसामान्य माणसांसोबत त्याच प्रमाणे राहिलो, त्यांचा विश्वास संपादन केला आणि म्हणून आपला लीड हा वाढत 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 राहिला. आणि मला विश्वास आहे की मागच्या वेळेस पेक्षाही जास्त लीडनं तुम्ही आम्हाला निवडून द्याल. आणि ज्या प्रकारे तुम्ही जेवढा लीडनं निवडून द्याल त्यापेक्षाही दुप्पट गतीनं मी या मतदारसंघासाठी पळत राहील, हा शब्द तुम्हाला देतो. वैयक्तिक नाही, पण त्या मतदारसंघाचा शाश्वत विकास, या मतदारसंघातला संपूर्ण विकास, सर्व समावेशक विकास, प्रत्येक सात समूह, घटक, धर्म, जात या सगळ्यांचा एकत्रित विकास आणि जो सगळ्यांसाठी असेल तो विकास करण्याचा प्रयत्न पुढचे 5 वर्ष मी करेल. आणि पुढचे 5 वर्ष अतिशय महत्वाच्या मतदारसंघासाठी आहे. या मतदारसंघासाठी 5 वर्ष अतिशय महत्वाचे आहेत. मला निवडून देण्यासाठी नाही की 5व्या वर्षी मला आमदार बनायचं आहे म्हणून नाही, तर या मतदारसंघाचं खऱ्या अर्थानं भाग्य खुलणारा या पुढच्या 5 वर्षात त्याचे कारण मी सांगणार. 2004 पूर्वीचा रामदासजी बोलले भाषणामध्ये की पहिली टर्म मला थोडी समजण्यात गेली, शिकण्यात गेली. तरी हे बरोबर आहे रामदासजी की पहिल्या टर्म मध्ये मला थोडं शिकावं लागलं, थोडं काय असते विधानसभा काय, मंत्रालय काय, बरेच वर्ष गेले. पण जेव्हा मी पाहायचो, जेव्हा माझ्यावर दबाव यायचा की यार प्रत्येक गाव एक गाव नव्हतं, या मतदारसंघाचा एक रस्ता नव्हता की ज्या रस्त्याने मला चालता येईल किंवा गाडी तिथे का माणसं चालू शकतील असा हा मतदारसंघ होता. आणि मला प्रेशर यायचं, दबाव यायचा की हा मतदारसंघामध्ये जर काहीच नाही आहे तर आपण काय केलं पाहिजे. म्हणून अभ्यास करत करत त्या टर्म मध्ये मी छोटे मोठे काही रस्त्याचे कामं करण्याचा प्रयत्न केला. आणि पुढे मग जेव्हा मतदारसंघ, एक बघा राजकारणात जेव्हा आलो ना, मागच्या भाषणात बोललो, सगळं वेल इस्टॅब्लिश होऊन मी राजकारणात चांगल्या प्रकारे स्वतःचं घर व्यवस्थित करून मी राजकारणात उतरलो. चांगल्या प्रॉपर्टी, उगले काकाला माहिती आहे, प्रॉपर्टी, प्लॉटचे बिझनेस वगैरे वगैरे, चांगला पैसा, घर, गाड्या ह्या माझ्या सोड राजकारणाच्या पूर्वीच आहेत. आजही तेव्हाचीच प्रॉपर्टी भरपूर माझ्याजवळ पडलेली आहे राजकारणात येण्यापूर्वीची. आणि मी आज माझं ओपन चॅलेंज आहे, ओपन चॅलेंज की तेव्हाची प्रॉपर्टी आणि आताच्या प्रॉपर्टीमध्ये काय काय मी केलं, कोणीही केलं तर माझा दरवाजा खुल्ला आहे, माझं सगळं खुल्लं आहे पाहण्यासाठी आणि तपासण्यासाठी. काही लपवण्याची जरूरत नाही आहे. काय काय चर्चा करताय, 400 एकर जमीन, अरे बाबा 400 एकर जमीन
मला कधी कधी नवल वाटतं की 400 एकर जमीन कोणत्या कोणत्या कोपऱ्यात जरा हे लोकांनी सांगायला पाहिजे, हे तुझी जमीन आहे, हे तुझी जमीन आहे, हे तुझी जमीन आहे. मी जाऊन पाहतो बाबा, ताब्यात तर घेऊ द्या. जी दाखवली तर ताब्यात तर घ्यावं लागेल की नाही. कोणत्या कोणत्या मुंबईत फ्लॅट बंगल्यात हिव आहेत एक जरी दाखवला तर त्या दिवशी या मतदारसंघातला राजकारण निवृत्ती घेऊन टाकेल. आणि म्हणून सातत्यानं 20 वर्ष फक्त सेवेमध्ये, कारण आई वडिलांची शिकवण तीच आहे. वडील शिक्षक होते, त्यामुळे सेवा हाच माझा धर्म आहे. कर्म ही मेरी पूजा है, कर्म ही मेरी पूजा है. कर्म करते चलो, फल की अपेक्षा मत करो. जिसके अच्छे कर्म होंगे जनता उसी आशीर्वाद देगी. आणि म्हणून सातत्यानं 20 वर्षामध्ये मतदारसंघ सुधरत इन्फ्रास्ट्रक्चर असेल, रस्त्यांच्या बाबतीत असेल, पिण्याच्या पाण्याच्या बाबतीत असेल, त्या गोष्टी खूप जाणार नाही. सगळ्या लोकांना माहिती आहे. सौर ऊर्जेचा आपला आता प्रकल्प आहे शेतकऱ्यांसाठी. 13चे 13 फीडर जे आहेत आपले शेतकऱ्यांचे, ते पूर्ण सौर ऊर्जेवर आपण निर्मिती करतोय. सगळ्या ठिकाणचे काम आपले चालू झालेले आहेत, टेंडर सुद्धा झालेले आहेत, कामही सुरू झालेले आहेत. आणि येणाऱ्या 1.5 वर्षामध्ये तिथं आपण वीज निर्मिती करून ती MSEB ला देतोय. आणि MSEB मधून जी आपल्याला आता शेतकऱ्यांना वीज मिळते ती तशीच मिळणार आहे. पण 24 तास वीज या 1.5 वर्षामध्ये जर आणली नाही. आणि मी एक तुम्हाला सांगतो, लोक म्हणतात वा क्या हुआ तेरा वादा, क्या हुआ तेरा वादा. आता मी तर ते गाणंच पूर्ण ऐकलं नाही, आता पाहतो एकूणच ऐकून. मला एक कुठे विचारलं क्या होतं, मैं उतना ही कहता हूं, मैं उतना ही बोलता हूं जितना मैं कर सकता हूं, और जो मैंने किया वही बोलता हूं. वादे फायदे नाही, असे फालतूचे धंदे आपल्या डायरीमध्ये बसत नाही. की मी चंद्र आणून इथं टाकी उचलून आणे, कसा आणणार आहे. मी एअरपोर्ट तयार करेल, इथून विमानं उडत जातील जळगाव मधून, कसे उडतील. म्हणून जे करू शकतो तेच बोललं पाहिजे, आणि जे बोललं ते केलं पाहिजे. 1.5 वर्षामध्ये या मतदारसंघात 24 तास वीज शेतकऱ्यांना उपलब्ध करून देईल, म्हणजे देईलच. त्या पद्धतीचा प्लॅन तयार होऊन आता कामा पुढे गेलेला आहे. आपण शेतकऱ्यांच्या बाबतीत 22 जणांना खूप कळवळा येतो. मी माझ्या विधानसभेच्या भाषण जर काढले, कोणी म्हणजे शेतकरी बोलतच नाही. आजही माझ्या फेसबुकवर जायचं, युट्यूब चॅनलवर जायचं, आणि शेतकऱ्यांबद्दल मी जेवढा बोललो तेवढा कोणताच आमदार विधानसभेत बोललेला नाही. फक्त एवढंच आहे की मी सत्य बोलतो. मी शेतकऱ्यांना कधी मूर्ख बनवत नाही. कारण जेवढं शेतकऱ्यांना तुम्ही मूर्ख बनवाल, खोटं खोटं बोलाल, नौटंकी कराल, जे काय करा, तो शेतकरी हळूहळू निराशेच्या गर्तेत जातो. कधीतरी शेतकऱ्यांबद्दल खरं बोलणं सुद्धा नेत्यांनी शिकलं पाहिजे. आज आपण जर महाराष्ट्रातली स्थिती पाहतोय, आज 12,000 रुपये केंद्र शासन आणि राज्य शासन आमच्या शेतकरी बांधवांना देत आता. जशा आमच्या लाडक्या बहिणीला महिन्याचे 1500 आपण देतोय, आणि पुढच्या महिन्यापासून 2100 रुपयाचं आपण त्यांना मानधन देतोय. त्यांचं प्रेम, त्यांचा आत्मसन्मान वाढवतोय. त्याचप्रमाणे 12,000 रुपये केंद्र शासन राज्य शासन देते, त्यामध्ये 3,000 रुपयाची वाढ करून 15,000 रुपये पुढच्या याच्यापासून आपण 15,000 रुपये शेतकऱ्यांना देणार. आता मला एक छोटंसं अर्थकारण सांगा. 15,000 रुपये माझ्या शेतकऱ्याच्या घरात. आता त्या घरामध्ये त्याची बायको असली, मुलगी असली, आई असली, म्हणजे झाले दोघं. 2100 किती होतात भाऊ? 4200 रुपये नाही, 2100 12 महिन्याचे 42,000. 2 जण घरात असले किती झाले? 84,000. आमच्या शेतकरी बांधवाचे 15,000. 1,00,000 रुपये जर माझ्या शेतकऱ्याच्या घरात गेला तर कोणाच्या पोटात दुखण्याचं कारण काय आहे? काय कारण आहे दुखण्याचं? 1,00,000 जर माझ्या शेतकऱ्याच्या घरामध्ये दरवर्षी जर त्या आमच्या लाडक्या बहिणी योजनेच्या माध्यमातून आणि किसान सन्मान निधीच्या माध्यमातून जर जात असतील तर ते 1,00,000 रुपये त्याच्या पेरणीचा याचा त्याच्या खर्चासाठी त्याला उपलब्ध होतील. आणि त्यामुळे जर वेगळ्या पद्धतीने आपण शेतकऱ्यांना मदत, भाववाढीचा विषय येतो, शेतीच्या मालाचा भावाचा विषय येतो, त्यामध्ये इंटरनॅशनल लेवलनुसार भाव कमी जास्त दरवर्षी होत राहतात.
जर शेतकऱ्यांना त्यामध्ये जर कमी मिळत असेल आणि याप्रमाणे 1 लाख रुपये जर त्याच्या घरामध्ये जात नाही, 70,000 रुपये त्याच्या घरामध्ये जात असतील, तर तो त्याला वेगळ्या पद्धतीनं शासनाने केलेली मदत आहे. तरी हमी भावावर आपल्या महाराष्ट्र शासन महाविद्यालय शासनाने संकल्प पत्रात सांगितलेलं आहे की शेतकरीला आम्ही कर्जमाफी पुन्हा देतोय, पुन्हा आपण शेतकऱ्यांची कर्जमाफी करतोय. आणि त्याच बरोबर जो हमी भाव आहे केंद्र शासनाचा, त्यामध्ये 20% वाढ ही महाराष्ट्र शासन त्या शेतकऱ्याला देईल, हे सुद्धा आपण संकल्प पत्रात जाहीर केलेलं आहे. जसं महायुतीचं सरकार येईल ते लागू आपण करणार आहे. आणि म्हणून शेतकऱ्यांबद्दल अतिशय संवेदनशीलता बोलत असताना खरं बोलण्याचं जेव्हा आपण शिकू, आणि आपण म्हणजे तुम्ही नाही, तुम्ही खरंच बोलता, आमच्यासारखे नेते, संघटना चालवलेले नेते जे असतात ना, जेव्हा खरं शेतकऱ्याबद्दल बोलतील तेव्हा माझा शेतकरी हा निश्चित निराशेच्या दुनियेमध्ये जाणार नाही, आत्महत्या करणार नाही. त्याचबरोबर या मतदारसंघामध्ये काय पाहिजे होतं, मला कधी कधी बोलतात की उद्योग, एक तरी उद्योग आणला का 20 वर्षात. माझं दुसरं वाक्य हे आहे, माझ्या पहिले तुम्ही 15 वर्ष आमदार होता, तुम्ही तरी एक उद्योग आणला का. मी तुम्हाला गलत म्हणणार नाही, कारण त्या 15 वर्षामध्ये सुद्धा ती परिस्थिती नव्हती की या मतदारसंघात उद्योगधंदा येईल, आणि याही 20 वर्षामध्ये नव्हती. त्याचं कारण आहे उद्योगधंदा ज्याच ठिकाणी जातो त्या ठिकाणी त्या उद्योगाला लागणारं पाणी उपलब्ध असतं, कच्चा माल उपलब्ध असतो. आपल्याकडे कधी खनिज संपत्ती नाही, कोणत्याही प्रकारचं रॉ मटेरियल नाही की ज्याच्यावर उद्योग येतील. इन्फ्रास्ट्रक्चर नव्हतं, रेल्वे नव्हती, हायवे नव्हती, काहीच नव्हतं. आता ज्या गाडीनं शेवटी 2 व्हीलर खड्ड्यातून चालायची 2004 पूर्वी, तिथं उद्योगधंद्याचे ट्रक कसे येणार. ते का मूर्ख लोक आहेत उद्योगधंदे टाकायला. आणि म्हणून आज एका उंचीवर आपण हा मतदारसंघ नेलेला आहे. इन्फ्रास्ट्रक्चरच्या बाबतीत आपण परिपूर्ण मतदारसंघ करतोय. आज सोंडी प्रकल्प आपला पूर्ण झाला, शेतकऱ्याच्या शेतापर्यंत आपण पाईपलाईन पोहोचवलेली आहे. येणाऱ्या 2 वर्षामध्ये जीगावची आपली 44,000 हेक्टरची जमीन आपण पहिल्या टप्प्याचं आपण वितरण व्यवस्थेचे 3400 कोटीचं टेंडर काढून आज त्याचं काम चालू झालेलं आहे, शेतकऱ्याच्या शेतामध्ये पाईपलाईन टाकण्याचं. आज आपला इस्लामपूर कुरा वडोदा योजना असो, आलेवाडी असो, आर कचेरी असो, ते पूर्णत्वास नेणे हे माझं काम आहे. पुढच्या 5 वर्षामध्ये ते काम पूर्ण करायचे. आणि जेव्हा सिंचन युक्त मतदारसंघ होईल, हा मतदारसंघ महाराष्ट्रातला 1 नंबरचा सिंचन असलेला मतदारसंघ हा घडून दाखवण्याचा माझा संकल्प आहे. आणि जेव्हा सिंचन वाढतं तेव्हा 10% त्याच्यावर आपल्याला आरक्षण असतं इंडस्ट्रीच्या पाण्यासाठी, आणि त्यानंतर हळूहळू उद्योग यायला लागतात, कारण त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर असतं, रेल्वेची कनेक्टिव्हिटी असते. आपल्या जामोदला तर रेल्वे स्टेशन होते आहे, सोनाळ्याला रेल्वे स्टेशन होते आहे, आंध्रमधून निघणारी रेल्वे हे भोपाळपर्यंत जाणार आहे, दिल्लीपर्यंत जाणार आहे. त्यामुळे जळगाव मतदारसंघ हा मध्य भागामध्ये त्या रेल्वेचा असणार आहे. आणि जेव्हा रेल्वे जाते तेव्हा आपोआप बिझनेस वाढतात, हायवे झाले की बिझनेस वाढतात. नांदेड पासून तो हैदराबाद ते नांदेड ते जळगाव जामोद ते बरामपूर ते भोपाळ हा आपला जो नॅशनल हायवे हा आहेच, पण त्याचंही टेंडर प्रक्रिया आता चालू होत्या, जेणेकरून दुपदरीकरण या खेरड्यावरून येणाऱ्या रस्त्यात होईल. 10 मीटरचा रस्ता आपला सिमेंट कॉन्क्रीटचा होतोय. या माध्यमातून माझ्या बेरोजगार युवकांना छोटे मोठे उद्योगाची संधी मिळणार आहे. आणि म्हणून असं काही होत नाही एका दिवसामध्ये जादूची कांडी फिरवली का उद्योग वरतून आला आणि टपकला, जमिनीवर झाला उद्योग चालू. त्यासाठी पहिले जमिनीची तयारी करावी लागते, त्यासाठी त्याची पार्श्वभूमी तयार करावी लागते, तेव्हा त्या भागामध्ये उद्योग येतात. आणि म्हणून पुढची जी आहे 5 वर्ष एवढ्यासाठीच महत्वाचे आहेत की पुढच्या 5 वर्षामध्ये आज आपले केला साहेब गेले वाटतं, उठून गेले का, अच्छा बाहेर येत. आज 4 कंपनीनं आपल्याला 4 संस्थेनं साखर कारखान्यासाठी केंद्र शासन आपल्या राज्य शासनाकडे आपण पत्र दिलेले आहे. आणि हे बोलायचं म्हणून बोलायचं नाही, जे प्रत्येक 5 वर्षामध्ये मी जी कमिटमेंट केली ती पूर्ण करून दाखवलेली आहे. मग ते पिण्याचा पाण्याचं असेल, जेव्हा लक्षात आलं किडनीचा विषयाला 5 वर्षामध्ये ती योजना करून घरापर्यंत शुद्ध पाणी पोहोचवलं. आता पुढचे 5 वर्षामध्ये साखर कारखाना, इथेनॉल कारखाना तर त्याची मंजुरात आपली झालेलीच आहे, तोही चालू करायचा आहे. संत्रा प्रकल्प जो आहे प्रक्रिया करणारा त्याचं टेंडर सुद्धा आपलं झालेलं आहे.
एक साखर कारखाना आणि एक सोयाबीनचा प्रकल्प हाय आपलं ध्येय आहे. आणि एक साखर कारखाना काका या मतदारसंघाचं अर्थकारण, मुलांचं अर्थकारण, युवकाचं अर्थकारण बदलल्याशिवाय राहणार नाही. वेगवेगळ्या प्रकारचे त्याला पूरक असे व्यवसाय या मतदारसंघात चालवणार. आज आपण काय आणू शकतो? जलयुक्त शिवार आपण पाहिलं असेल 14 ते 19 मध्ये. त्या जलयुक्त शिवारच्या माध्यमातून जे कामं झाले, अभूतपूर्व कामं या मतदारसंघात झाले. आणि या 2.5 वर्षात बंधाऱ्यांचे जेवढे कामं झाले तुम्हाला सांगते नाही, एवढी मोठी शेकडोची लिस्ट. हजारो बंधारे या मतदारसंघामध्ये झाले, रिचार्ज शाफ्ट झाले, जमिनीत पाणी मुरवलं गेलं. आणि आज आपल्यालाही माहित आहे, मलाही माहिती आहे की आपल्या पाण्याची विहिरीची लेवल काय आहे. पाली होती का आपण आतापर्यंत अशी पाण्याची लेवल आतापर्यंत? म्हणून पाण्याची लेवल वाढली. आता सिंचनाचे प्रकल्प आपल्या पूर्णत्वाकडे नेतोय. एक प्रकल्प आपला लोकार्पण झालेला आहे. आणि म्हणून आज ऊसाची लागवड करण्यास हा मतदारसंघ आता तयार झालेला आहे. आता ऊसाची लागवड या मतदारसंघातून भरघोस पीक आपण घेऊ शकतो, तेव्हा साखर कारखाना चालू शकतो. म्हणून आपण आता त्या गोष्टीवर जातोय. आणि म्हणून युवांसाठी सुद्धा हा मतदारसंघ पुढचे 5 वर्ष त्यांच्या स्वप्नाला साकार करणारा हा 5 वर्षाचा कार्यकाळ असणार आहे. आणि मला विश्वास आहे की ज्या पद्धतीनं महाराष्ट्र शासनाने आमच्या लाडल्या बहिणीचं, लाडल्या बहिणीवर तर फार इतकं पोटामध्ये पोट शिवड येतं की लाडली बहीण म्हटलं की त्यांना काय वाटतं काय नाही असे भांबरल्यासारखं होतं. पण या मागचा अर्थकारण समजून घेतलं नाही. आणि मग पैसा कुठून आणणार? मग तुम्ही 3,000 रुपये कसे देणार? खटाखट खटाखट कसे देणार आहे तुम्ही? आम्हाला विचारता ना तुम्ही. कोर्टामध्ये गेले, विरोध केला, मोठमोठ्या न्यूज आल्या, कोर्टामध्ये विरोध केला, सुप्रीम कोर्टापर्यंत विरोधी पक्ष गेले, काँग्रेसवाले, शिवसेनेवाले गेले की योजना बंद करा, तिजोरीत खडखडाट होईल, नोकर वर्गाला पगार देण्यासाठी पैसा मिळणार नाही. मग आता तुम्ही वचननाम्यामध्ये, संकल्पपत्र जाहीरनाम्यामध्ये महाविकास आघाडीच्या नेत्यांनी आमच्या महिलांना आम्ही ही योजना वाढ करून देऊ का म्हटलं? मग तुम्ही कुठून पैसे आणणार? अरे ज्या पक्षाच्या आणि ज्या महाराष्ट्राच्या पाठीमागे केंद्र सरकार मोदीजींचं ठामपणे उभं आहे त्यांना पैशाची पायच कारण मोदीजींचा आशीर्वाद आहे. तुम्ही 2.5 वर्ष गेलेच नाही मोदीजीकडे. आणि सत्ता घेतली की याच लोकांनी जे समोर बसलेले आहेत, जनता जनार्दननी आशीर्वाद दिला होता युतीला. भाजप सेना युतीला 165 सीट दिल्या होत्या. आणि केंद्राच्या बरोबर महाराष्ट्रातलं शासन सुद्धा युतीचं असावं, दोन्ही शासन सारखेच असले तर इंजिन ज्या विकासाचं जोरात धावेल या अर्थानं दिले होते. पण आला विश्वासघात केला. आता गद्दार तर मी म्हणणार नाही, कारण मला ते शब्द आवडत नाही, माझी ती संस्कृती नाही. मी विश्वासघातापर्यंत म्हणू शकतो, त्याच्या खालच्या दर्जावर मी कधीच जाऊ शकत नाही. मला तर काय काय म्हणतात, गाढव म्हणतात, हे म्हणतात, बॅगा उचलणारा म्हणतात, जे काय म्हणायचं ते लखला. भाऊ माझ्या पार्टीने मला काम सांगितलं, रामेश्वर भाऊ, ते करावंच लागतं की नाही. आपण तर आदेशाचे बांधील आहे, संस्कारामध्ये वाढलेले आपण कार्यकर्ते आहोत. पार्टीनं आदेश दिला आपल्याला काम करावं लागतं. मग बॅगा उचला तर बॅगा उचलायच्या, काय प्रॉब्लेम आहे? सतत जे उचलायचं काम आहे मी केलं. तुम्ही एवढ्या छोट्या याच्यावर तुमच्या मतदारसंघातल्या आमदाराला एवढं छोटं करून टाकता बोलण्यामध्ये. तुम्हाला किंमत जेव्हा कळेल ना, जेव्हा महाराष्ट्र तुम्ही फिराल, जेव्हा महाराष्ट्र तुम्ही फिराल तेव्हा समजेल मतदारसंघाचा आमदार महाराष्ट्रात काय करतो. हे तर गल्लोगल्लीच बोलत बसायचं. मग त्या लाडल्या बहिणीवर कोर्टा गेला, सगळं झालं. अरे आज आपण एक लक्षात घ्या की मोदीजींचा आशीर्वाद आहे, पैशाची कमतरता नाही आहे. आणि त्यातही बऱ्या लाडल्या बहिणी, मग आमच्या लाडल्या भाऊचं काय, आमच्या लाडल्या भाऊला काय, किती मूर्खाचा बाजार आहे. एक बघा, आता हे आमच्या लाडल्या बहिणी आहेत. आता 2100 रुपये पुढच्या महिन्यापासून आपण टाकतो. या महिन्याचे आपण ॲडव्हान्समध्ये टाकलेले आहेत की नाही, नोव्हेंबरचे पहिलेच देऊन दिलेले आहेत. म्हणजे हे नको की बाबा हे इलेक्शन आहे मग आता थांबली योजना, नोव्हेंबरचे पहिलेच टाकून दिले ऑक्टोबरमध्ये. आता 50,000 कोटी रुपये दरवर्षी आमच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जाणार. दरवर्षी 50,000 कोटी. हे आकडा कमी नाही आहे. मग येतं लाडल्या भावाचा काय? अरे बाबा
50,000 कोटी या आमच्या माता भगिनींच्या अकाउंटमध्ये खात्यामध्ये गेल्यानंतर त्याचा स्वाभिमान आणि योजना काहीतरी उपकार नाही आहे, त्यांना विकत घेण्याचा विषयच येत नाही आहे. असे शब्द वापरले विरोधी पक्षानं. विकत घेण्याचा विषयच मुळी नाही आहे. त्यांच्यातला स्वाभिमान जागृत करण्यासाठी योजना आहे. त्यांच्या स्वाभिमानाला पाहिजे की माझ्या पाठीशी माझे शासनातले भाऊ उभे आहेत आणि मला जेव्हा गरज पडते तेव्हा माझ्या खात्यात पैसे येतात. मला दुसरीकडे हात पसरायचे, नवऱ्यासमोर हात पसरायची कधी कधी जरूर भागणार नाही, पण नवऱ्याशी चांगलं वागा असं माझ्या याच्यामुळे. घरामध्ये चांगले वागा. आणि हा 50,000 कोटी जाणार कुठं? हे 50,000 जातील कुठं? तुम्ही कोण कोण जाणार आहे मुंबईच्या मॉलमध्ये खरेदी करायला? तुम्ही मोबाईलवर असे हे बोला, मोबाईलवरून एखादी महिला बोलायची सर्वसामान्य. ह्या महिला खरेदी करणार कुठं? तर त्या सर्वसामान्य लाडक्या भावांच्या छोट्या छोट्या व्यापाऱ्यांच्या दुकानामध्ये. मग ते जळगावचा मध असेल, खेरडा असेल, मळाखेड असेल, वरसिंगी असेल, ते जे छोटे छोटे आमचे भाऊ आहेत ना दुकानदार, जे छोटे छोटे आपले व्यवसाय त्या त्या गावामध्ये घेऊन बसले, हा पैसा जाईल कुठं? त्याच दुकानांमध्ये जाणार आहे. म्हणून लाडक्या बहिणी बरोबर लाडक्या भावाचं सुद्धा त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणे अर्थकारण वाढणार आहे, तोही सक्षम होणार आहे. आणि म्हणून दिवाळीच्या वेळेस 30% आमच्या छोट्या दुकानदाराचं 30% हे वाढलेलं आहे. खरेदी आपल्या गावात विक्री 30% विक्री आमच्या लाडक्या बहिणीने वाढवून दिली. ज्या दुकानामध्ये दिवाळीमध्ये 10,000 रुपये त्याची विक्री व्हायची, त्याची 13,000ची विक्री झाली. ज्याची 1 लाखाची विक्री व्हायची, त्याची 1,30,000ची विक्री झाली. म्हणजे योगायोगानं बघा की महिला आमच्या भगिनीकडे जेव्हा लाडक्या बहिणी पैसा देतात, तर लाडका भाऊ सुद्धा सक्षम होतोय. शेवटी इथून जाताना तिथं जाणार आहे, दुसरीकडे जाणार कुठे आहे पैसा? याच महाराष्ट्रामध्ये खेड्यापाड्यातल्या शहरातल्या छोटे दुकानदार आहेत, यांच्याच दुकानांमध्ये हा पैसा जाणार आहे. म्हणून या दुकानांची सुद्धा सक्षमता आमच्या लाडक्या भावांची सुद्धा वाढणार आहे. आता एवढं डोकं जर असतं यांना, आता मध्य प्रदेशमधली योजना किती वर्षांपासून चालू आहे? मध्य प्रदेशचे लोक यहाँ बैठे 1.5 वर्ष झाले मध्य प्रदेशची योजना बंद नाही. तेलंगणा असेल, मग कर्नाटक असेल, यांनी शब्द दिले निवडणुकीमध्ये आम्ही महालक्ष्मी योजना आणू आणि एवढे महिलांना देऊ. गव्हर्नमेंट आल्यानंतर विसरले महिलांना आणि भगिनींना सगळ्यांना विसरले. पण मध्य प्रदेश शासनानं जे शब्द दिले, 1.5 वर्ष झाली योजना चालू आहे. आणि महाराष्ट्र शासन तुमचे भाऊ जे आहेत महायुतीचे, ही योजना 5 वर्ष कदापिही बंद होणार नाही. आणि बोलायचे खूप विषय असतात, म्हणून मी काही पत्रकप काढलेले आहेत बाबा, कारण प्रत्येक विषयाचं उत्तर द्यावं लागतं आणि उत्तर द्यावंच लागणार आहे मला. मी असा कार्यकर्ता आहे की 20 वर्ष काय केलं, मागच्या 5 वर्षात काय केलं, जनता जनार्दन मला विचारणारच आहे आणि मला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागणार आहे. म्हणून पत्रकांच्या माध्यमातून देतोय आणि काही भाषणाच्या माध्यमातून देतोय, प्रत्येक घरापर्यंत देतोय. आणि तुम्ही एक वेळेस 3 टर्म होते आमदार, त्याच्या पहिले 2 टर्म असतील, कोणी अजून 1 टर्म असेल, 2 टर्म, एकानं तरी उत्तर देऊन दाखवा बरं की माझ्या 3 टर्मच्या कार्यकाळामध्ये मी एक असं भरीव काम या मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी एक भरीव काम मी हे केलं, असं एक काम 15 वर्षातलं दाखवायचं. मी 20 तारखेला, ती पण माझी लाडकी बहीणच आहे, ती नाही त्या पण माझ्या लाडक्या बहीणच उभ्या आहेत. मी त्यांना स्वतःचं मत देऊन टाकलं, कारण मी ती असं म्हणू शकते, ती माझ्यापेक्षा लहान आहे, माझ्या घराच्या बाजूलाच राहिलेले आहेत, त्यामुळे बहिणीसारखी, छोट्या बहिणीसारखी आहे. परंतु माझ्यावर त्या आरेकार्य पद्धतीनं मोठा भाऊ असल्यानंतरही, लहानपणीपासून एवढे संबंध असल्यावरही अरे कार्य तो आमदार हा आमदार तो कसा करते मी नाही बोलू शकत. परंतु त्या माझ्या बहिणीच आहेत, त्यामुळे त्यांच्याबद्दल चांगलंच बोललं पाहिजे. पण आपण जे कर्म आपण ज्या पद्धतीनं करतो, ते कर्मच तुम्हाला त्याचे चांगले फळ देतात. जसे तुम्ही कर्म कराल तसेच तुम्हाला फळ मिळत राहणार. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतील रे भगवान. म्हणून चांगले कर्म करत राहायचे. आणि या मतदारसंघामध्ये एक लक्षात घ्या,
फक्त एक शेवटचं हे करतो आणि माझ्या भाषणाला विराम देतो. पण पुढच्या 2 सभा आहेत. तुम्हाला 2004च्या पूर्वीचा मतदारसंघ पाहिजे की 2004च्या नंतरचा मतदारसंघ पाहिजे, एवढी ठरवणारी निवडणूक आहे. विकास तर मी करणारच आहे, विकास करणारच आहे. हा मतदारसंघ जो आहे, कारण मी 24 तास कामात असतो, रात्रंदिवस मतदारसंघ डोक्यात असतो, महाराष्ट्रही डोक्यात असतो. आणि म्हणून एक व्हिजन घेऊन, एक दृष्टी घेऊन हा मतदारसंघात मी चालतो. महाराष्ट्रात मला मंत्रिपदाचं काम करण्याचं, त्याही वेळेस जे कामगार विभाग कधी नाशिक पुणे मुंबईच्या बाहेर निघाला नव्हता, तो आपल्या खेड्यापर्यंत आदिवासी एरियापर्यंत पोहोचवण्याचं त्या 3 महिन्यात मी काम केलं. त्यामुळे जिथं संधी मिळेल त्या संधीचं सोनं करून हा मतदारसंघ उज्ज्वल भविष्याकडे मी नेण्याचा प्रयत्न करतोय. आणि मला विश्वास आहे की 2004च्या पूर्वीचा जो मतदारसंघ होता, मी कोणावर टीका करत नाही, मी कोणाला त्याच्यात दोषी समजत नाही आहे, कोणावर दोष सुद्धा देत नाही आहे. पण ज्या प्रकारे नेते वागलेत, ज्याप्रमाणे नेत्यांच्या डोक्यामध्ये जातीयवादाची कीड होती, ती सर्वसामान्य जनतेमध्ये विषासारखी पेरत राहिलेत. आणि मतदारसंघ जातीवादी मतदारसंघ ओळखल्या, महाराष्ट्रात ओळखला जाऊ लागला. माडीखलमध्ये मी राहायचो, रामदासजी आम्ही लहानपणी राहायचो, तेव्हाच माझ्या डोक्यात येतं की हे कसं काय, आम्हाला तर कोणी जातच शिकवलं, हे कसं काय घडतंय. आणि म्हणून या राजकारणामध्ये मी आलो. एक सक्षम स्वतःचं घर पहिले तयार करून राजकारणात आलो. आणि फक्त या 2-4 एक तर विकासाची दृष्टी आणि ही कीड नष्ट करण्यासाठी. आणि 20 वर्षामध्ये त्याच पद्धतीने वागलो. आणि मला आनंद या गोष्टीचा समाधान आहे की जनता सुद्धा, म्हणजे स्वतःच माझं मोठेपण नाही आहे, पण लोक सुद्धा त्याच प्रकारे वागलेत, लोक सुद्धा त्याच प्रकारे वागले. त्या प्रकारची मानसिकता, चांगली मानसिकता मतदारसंघात तयार झाली. हीच मानसिकता आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे की पुन्हा 2004च्या पूर्वीचं राजकारण या मतदारसंघामध्ये पुनर्स्थापित करायचं आहे. हे ठरवणारी निवडणूक आहे. आणि मला विश्वास आहे की आपण सगळेजण सुज्ञ आहात. कोण काय करते माहिती आहे, कोणाची किती ताकद आहे माहिती आहे. काही वेगळंच नाही हो, हा गठ्ठा तो गठ्ठा, हेच राजकारण यांनी केलेलं आहे. अजूनही तेच करतात. हा गठ्ठा इकडून मिळाला, तो गठ्ठा तिकडून मिळाला, हा भारा इकडून दिला, 3 भारे बांधले, 4 भारे बांधले, आलो निवडून. अरे बाबा, आता भारे बांधायचे, हे 24 वर्षामध्ये भारे बांधायचं कामच ठेवलं नाही. स्वतंत्र विचार करणारा युवक घडवण्याचं काम या 20 वर्षात. स्वतंत्र विचार करणारा तो त्या भाऱ्याच्या गठ्ठ्यामध्ये जाऊन बसत नाही, तो स्वतंत्र विचार करते. मला काय चांगलं वाटते, कोण या देश चांगला आहे, कोणती दिशा चांगली आहे, योग्य हा मतदारसंघ कोण पुढे नेऊ शकतो, हा माझा युवा आणि इथला माणूस विचार करतो. म्हणून आता भाऱ्यामध्ये तो बांधला जाऊ शकत नाही. आणि त्यामुळेच विनंती करण्यासाठी मी इथं आलेला आहे की निश्चितपणे हा मतदारसंघ अतिशय चांगला मी बनवलेला आहे आणि अतिशय चांगला बनवणार. आणि 24 तास आपल्या सेवेत असतो. मग तो दवाखान्याचं माझं कामच आहे, कर्तव्यच आहे. तुम्ही निवडून दिलेलं आहे, मला तुमची सेवा करावीच लागणार. आणि माझा जन्मही सेवेसाठी झालेला आहे. पण प्रत्येकाला आमदार व्हावंसं वाटतं. मला हे समजत नाही की जर जनसेवा जर करायची आहे तर फक्त आमदारच का व्हावं असं वाटतं. तशी जनसेवा करतायत. म्हणून वडिलाच्या नावाने श्रीराम कुठे कुठे फाउंडेशन काढलं, अजून काम गतीनं वाढवलं जनसेवेचं. आणि समजा आमदार नसलो काय फरक पडतो. तुमची जर सेवा वृत्ती आहे, सेवाभावी वृत्ती आहे, लोकांना चांगलं देण्याची वृत्ती आहे, तर मग तुम्हाला पदाची आवश्यकता काय. पद नसताना सुद्धा जर तुमच्या रक्तामध्ये सेवाभावी वृत्ती असेल तर तुम्हाला कोणीही थांबवू शकत नाही सेवा करण्यापासून. आणि म्हणून कोणाला आमदार बनवण्यासाठी निवडणूक नाहीच आहे. कोणाच्या अस्तित्वाची निवडणूक नाही, कोणत्या समाजाच्या अस्तित्वाची निवडणूक नाही आहे. हा मतदारसंघ सुजलाम सुफलाम आणि माझ्या युवकांच्या स्वप्नातला मतदारसंघ बनवणारा 5 वर्षासाठी कोण सक्षम आहे ही ठरवणारी निवडणूक आहे. आणि आपण योग्य विचार कराल हीच अपेक्षा बाळगताना थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. जेवणाची व्यवस्था केलेली आहे. सर्वांना विनंती आहे की आपण शांततेने सर्वांनी जेवण करून जायचं आहे. पहिल्यांदा माझ्या माता